तू हा जो काय स्क्रू दिला जायच ना ह्याला तुला काय समजते ह्याच्यात काय म्हणजे अरे हा वॉशर काय झाला अरे होता गावात होतो ना तर मिक्सर बघू शकता वा 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 तर मित्रांनो आमचा राजेश पचकोडे आमचा संदेश मिस्त्री आणि हा आमचा राजू मिस्त्री तर आम्ही हा इलेक्ट्रिशियन आणि हा मेकॅनिकल संदेश मिस्त्री जरा हाय दाखवा हाय हवेत आहे इकडे नाही इकडे इकडे बघून हार्डवेअर मित्रांनो वायरिंगचं काम चालू आहे तर नमस्कार मित्रांनो आमचा आजचा ब्लॉग आम्ही जरा एका गाडीमध्ये फॅन फिटिंग करतोय तर संदेश काय म्हणतो ह्या आपण स्टेरिंगला लावूया आपण लोक काय अर्थ संदेशला विचारूया कसा लावूया म्हणतो फॅन हा कसला पोर्टेबल फॅन आहे बघूया मित्रांनो कसा रे विक्रम फिरतो तो हां हा स्पीड वाढला लाईटची बघा लाईट पण आहे त्याच्यावरती बघा लाईट आहे कमी असं करू शकतो आणि हा डिमांडमधून आणलेला आहे डी हाऊस कंटिन्यू ब्लॉग बघा मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये आपण फॅन फिटिंग चालू आहे आमचं हे बघा वायरिंग बिरिंग ऑलरेडी आम्ही केलेलं आहे तर बाकी आता फक्त आम्हाला स्क्रूवरती फिटिंग करायचं आहे तर बघूया कसा फिटिंग होतो हा बघ उलटा बाजूला फॅन नाही तर असा फिरत नाही असं नव्हे अरे हा मी आला नशीब लवकर दाखवला आता मोडला असता द्या ए संदेश तर मित्रांनो वायरिंगचं काम चालू आहे स्क्रू बघ वॉशिंग बघ त्याला काय तुझ्या फिटिंग करायला त्याला द्या बघा मित्रांनो हा स्क्रू तिथे बसवायचा आहे हा काय बघा स्क्रू आहे आणि हा वॉशर बघा त्याला काय आहे तो काय तू बघा तिकडे आहे तू हा जो काय स्क्रू दिला जायच ना ह्याला तुला काय समजते ह्याच्यात काय म्हणजे हा हा घे आणि हा वॉशर काय झाला तू आता अरे होता गावात होतो ना भेटलं तर लगेच आलं अरे हा स्क्रू बघ हा असा आडपारच गेला त्यात ना हा बघ नटच बाहेर येतो हा बघ आता 8 नंबर तो वॉशर दिला तो त्याला तिसऱ्यांदा आतमध्ये पाठवला आणायला हा स्क्रूला थ्रेडिंगला बसतो का बघा एकदम तेवढं फिटिंग करून झाला सर माझा मूड नाही म्हणून दाखवलं तर मित्रांनो इथे फॅन लावायचं काम चालू आहे काम चालू आहे म्हणजे फॅन लावायचं वायरिंग वगैरे करून झाले आता फिटिंगचं सामान आहे तर मिक्सर बघू शकता वा 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 आवाज बघा बघा 3 फॅन लावायचं आमचं इन्स्टॉल करून झाला आहे फॅन आणि विक्रम काय बघा आवाज बघा लय भयानक फॅन आहेत तर आमच्या गॅरेजला व्हिजिट द्या तुम्ही असा फॅन हवे असेल तर रात्रीला झोपणारा माणूस होती जागेवर उठेल विमान हेलिकॉप्टर आले हेलिकॉप्टर तर चला आजचा ब्लॉग कंटिन्यू आजचा ब्लॉग आपण कंटिन्यू करूया ओके चला आजच्या दिवसाचा आमचा प्रोजेक्ट गाड्या आम्ही आणले भरून चालू आहे प्रोसेस आता भूक पण जोरात लागली आता आम्ही जातोय गाडी घेऊन एक बंद पडली होती आम्ही ब्रेकडाऊन होती पण त्यात आम्ही आणायला गेलो होतो त्यात आम्ही डायरेक्ट गाडीमध्ये भरून आणले पाय लावून सुद्धा आणलेली असती पाय लावून पाय एवढं लांबणं पाय लावून त्याला मारणार नाही का आपण चढ भरपूर मोठा असल्यामुळे आम्ही इकडनं डायरेक्ट गाडीत भरून आणलेली आहे तर चला बाकीचं काय काम असेल तर आपण करू आणि तुम्हाला नवीन नवीन गोष्टी शेअर करत राहू तर चला कंटिन्यू ब्लॉग A few moments later. सो गाईज मी स्टोरी आता बघितली इंस्टाग्रामवरती तर आपला सूरज दादा भावदान इकडे येतोय तर आता आम्ही त्याला मध्ये थांबायला बोललोय DM केलं मी त्याला की बाबा आमच्या इथून जातोय तो तर जरा थांब तर बघूया काय रिएक्शन आहे भावाचं आम्हाला बघून तर येतोय आता उशीमध्ये आहे तर चला लेट्स गो मी माझं पॉलिश करून घेतो गाडी तू पॉलिश कर पण तुला एक्साइटेड पण वाटतंय का भाव येतो पण आपल्याकडे हां तू कधी येईल तर आम्ही बघतोय कंटिन्यू ब्लॉग बघा तुम्ही मित्रांनो तर बघूया चला लेट्स गो सो गाईज आता आपला सूरज भाऊ बावदान रत्नागिरीला आला आहे जाता जाता आमच्या रोडने येणार आहे तर तो बोलाय भेटूया म्हणून तर चला लेट्स गो आला की आपण बघू फ्री काय रिएक्शन असेल तुमचं इकडे पण यांचे ब्लॉग चालू आहेत भावाचे बघा विचार त्याला मी अजय बोललो मागाशी इकडे ब्लॉग बघतायत भाव कंटिन्यू ब्लॉग बघत राहा सो गाईज कंटिन्यू ब्लॉग बघा आज काय होते बघूया काय म्हणतोय भाव आपल्याला A few moments later. आपले सूरज आले होते तर त्यांना मी DM केला होता की दादा आम्हाला तुम्हाला म्हणजे येता येता आम्हाला भेटा तुम्ही तर त्यांना जायचं जरा अर्जंटमध्ये
तर जायचं त्यांना अर्जंटमध्ये रत्नागिरीमध्ये, तर ते जाऊन आलेत आणि आता आम्हाला तर निवडीमध्ये भेटलेत. तर आमची ड्रायव्हर आहे आमची रत्नागिरी कशी आहे? अरे एक नंबर. मी जाता व्हिडिओमध्ये पण मला जर एखादा फ्लॅट बी भेटला ना मी सासरवाडी जितकी करत. काय म्हणते रत्नागिरीचा जो तुमच्या तिकडचं येताना आहे ना एक स्पॉट मस्त आहे. फार्म हाऊस साठी एक नंबर स्पॉट आहे. मी घरच्या ब्लॉग मध्ये पण बोललोय की तुम्ही ब्लॉग का नाही म्हणून मी इकडचं बोललो की रत्नागिरी तुम्हाला ना इथे समुद्र रत्नागिरीतली बोर आहे ना. माझं तर म्हणणं आहे की जास्त तुम्ही ब्लॉग वगैरे केले पाहिजे. हल्लेली ब्लॉगर तो आता तुझ्या धंद्यात शिरलाय. ह्याचा धंदा मी बाहेर काढला. लगेच मागाशी पण फक्त असं ते काहीतरी कुठलं चौक होता तो. ह्या गाडीत नव्हतं मग तो मान बाहेर काढली. तर 2 पोरी टाटा करायला लागला. गाडीत मी उतरलो, त्याला फोटो वगैरे काढले त्यासोबत. नंतर मग गेलो परत. अच्छा म्हणजे आहे ते रत्नागिरीत पण रत्नागिरी भरपूर ओळख आहे. आम्हाला आमच्या जवळच्या गावामध्ये तुम्हाला प्रॉपर ओळखतात. हां येऊ चालेल, जावा सावकाश. भेटू नंतर. नक्की नक्की. हा जावा सावकाश. हो नक्की नक्की. हो दादा चला. धन्यवाद. का हे बघ ते दरवाजा निघला. हळू बोल ना तू. हळू बोल समजतं इथं. सावकाश जावा सावकाश. सो गाईज फुल एन्जॉय. तर आपले भाव गेले आता निघालेत. ते बघू शकता तुम्ही. सो गाईज आपल्याला आपला ब्लॉगर भाव आपल्याला भेटला होता. थोड्याफार गोष्टी सजेस्ट केल्या. तर आता आम्ही जातोय घरी. तर लेट्स सी. हा जर ब्लॉग तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भावा काय नाही बस. तर आम्ही भावाला भेटून आता निघालोय. तो उक्षीमार्ग येणार होता पण आम्ही त्याला नाही तो सॉरी उक्षीमार्ग येणार होता पण तो इकडून आला वरून. म्हणजे त्याचं थोडं काम होतं तर ते आटपून तो आला. सो गाईस तर चला लेट्स सी. बाय. आपण भेटून नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तर लेट्स गो.